नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात कुंभमेळ्यासह भव्य विकास कामांना गती. मंत्री गिरीश महाजन. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण सोहळा संपन्न. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामे मंजूर आहेत. नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात पदार्पण करीत असून कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासह भव्य विकास कामे गतीने सुरू झाली आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय खराडे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.